जालना शहरामध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत होल्डिंगवर महानगरपालिका प्रशासनाने हातोडा चालवत अनेक होल्डिंग काढून घेतले आहेत। तर अवैध होल्डिंग लावणाऱ्या एजन्सी चालकांना नोटीस देखील बजावण्यात आली असल्याची कारवाई सध्या सुरू आहे। जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यात येत आहे। मान्सूनपूर्व कामे सुरू असताना मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना येथील होर्डिंगकडे देखील महानगरपालिका प्रशासन सध्या विशेष लक्ष देत आहे। महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंग काढून घेतले आहेत, तर अनेक एजन्सी धारकांना नोटीस देऊन अवैध असलेल्या होर्डिंग वैध करण्याबाबत सुचवण्यात आले आहे। जालना शहरामध्ये पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं मालमत्ता विभागाचे राहुल देशमुख यांनी सांगितलंय। आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या आता येत्या काळात पावसाळा सुरू होणार असून ह्या होर्डिंग्स जे आहेत मोठ्या त्यांच्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये अनधिकृत जे होर्डिंग्स आहेत त्यांना काढण्याची मोहीम सुरुवात केली आहे। तसेच शहरातील जे अधिकृत एजन्सी धारक आहेत त्यांना आपण नोटीस दिल्या असून त्याच्यामध्ये आपल्या शहरात त्यांचे एकूण किती होर्डिंग्स आहेत, त्यांचे ठिकाण आणि त्यांची साईज यांची मागणी केली आहे। तसेच जे जुने होर्डिंग्स आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आपण नोटीसमध्ये सूचना दिली आहे। आणि रस्त्याच्या मध्ये जे होर्डिंग्स असतील जरी ते अधिकृत असले तरी त्यांना आपण ते शिफ्ट करण्याची सूचना दिल्या आहेत। त्यानंतर आपण आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंबईमध्ये जी दुर्घटना घडली त्यामुळे दुःखद घटना झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने आपण उपाययोजना म्हणून शहरातील जे अनधिकृत होर्डिंग आहे ते आजपासून काढायला सुरुवात केली आहे। ही मोहीम अशीच निरंतर चालू राहील। त्यामुळे सर्व एजन्सी धारकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी त्यांचे जे होर्डिंग्स असतील ते तात्काळ अधिकृत करून घ्यावे आणि मनपाचा जो टॅक्स आहे तो लवकरात लवकर भरावा।